असा कोणी मला फोन केला ना, तू सांगत होतीस ना की आम्ही नाटकं बघितली पाहिजे, चल आम्हाला 15 लोकांना जायचंय नाटकाला, या नाटकाची तिकीट आम्हाला डिस्काउंट मध्ये मिळवून दे, मी इथे जाहीर प्लॅटफॉर्मवर जबाबदारी घेते की तुम्हाला ती डिस्काउंट मध्ये मिळवून देणार नाही. त्यांनी दिले तर तुमचे पैसे मी भरेन, पण नाटक बघा. मुळात तरुण पिढीने नाटकाकडे आणखीन यायलाच हवंय. नाटक होतंय, होत नाही असा आपला भाग नाहीये, पण प्रेक्षकांची नवीन पिढी तयार होते का? आपण कॉलेजमध्ये आहोत, आपण स्वतःला रंगकर्मी म्हणतोय, मग रंगभूमीवरची महत्वाची नाटकं आपण आत्ता का बघत नाहीये? नमस्कार, हाय, हॅलो, वेलकम. वे थिएटरची नवीन सिरीज हॅशटॅग बघायलाच हवं च्या नवीन एपिसोडमध्ये मी सौरभ तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. मागच्या एपिसोडमध्ये आपण बघायला आलो तो नाटक नकळत सारे घडले, आणि आज सुद्धा त्याच नाटकामधल्या इतर कलाकारांशी आपण गप्पा मारणार आहोत. तर चला मग गप्पा मारूया ह्या कलाकारांची आणि त्यांच्याकडून जाणून घेऊया ह्या नाटकाविषयी, त्यांच्या भूमिकेविषयी आणि विजय केंकरे ह्यांच्या दिग्दर्शकीय शैलीविषयी. नमस्कार. नकळत सारे घडले ह्या नाटकामध्ये प्रमुख भूमिका साकारणाऱ्या डॉक्टर श्वेता पेंडसे ह्याच्याशी आपण आज संवाद साधणार आहोत. सगळ्यात आधी विजय केंकरे सरांनी दिग्दर्शित केलेलं हे नाटक, त्यांच्या दिग्दर्शन शैलीविषयी, त्यांच्या डायरेक्टरल स्टाईल विषयी काय सांगशील? अरे फॅन्टॅस्टिक. म्हणजे मी खूपच लहान आहे, त्यांच्या दिग्दर्शन शैलीबद्दल मी माझा अनुभव नक्कीच शेअर करू शकते. सरांबरोबरचं माझं हे 4थं नाटक आहे आणि 4ही नाटकांची प्रोसेस वेगळी होती. परफेक्ट मर्डर हे पहिलं नाटक मी सरांबरोबर केलेलं, ते एक सस्पेन्स थ्रिलर आहे. सो ते करताना आम्हाला एक वेगळी मजा येत होती की कसं ती मिस्ट्री आमच्यासाठी पण उलगडत होती, आणि ते माझं सरांबरोबरचं पहिलं नाटक होतं. मग त्याच्यानंतर आम्ही महारथी केलं, जे मी लिहिलं होतं, सरांनी डिरेक्ट केलं, त्यात मी काम नव्हतं केलं, पण लेखक आणि दिग्दर्शक हे काम आम्ही तिथे पहिल्यांदा केलं. अर्थात ते अडॅप्टेशन होतं एका नाटकाचं. आणि आता नकळत सारे घडले, 4ही नाटकांमध्ये विजय सर वेगळे दिसले मला. सरांची अर्थात हे दिग्दर्शक तोच असतो जो प्रत्येकच नाटक त्या शैलीने त्याची जातकुळी समजून घेऊन बसवतो. कुठलंच नाटक असं सरसकट एकसारख्या पद्धतीने बसवता येत नसतंच. पण या नाटकाच्या वेळेला आणखीन गंमत या करता आली की सरांनीच नकळत सारे घडले 20 वर्षांपूर्वी बसवलं होतं, आणि आता हेच नाटक सरच वेगळ्या पद्धतीने इंटरप्रिट करतायत, वेगळ्या पद्धतीने बसवतायत. तर मला ती प्रोसेस समजून घेण्यात फार गंमत आली. तर एकतर सरांच्या याच्यात असं असतं की सर खूप हसत खेळत आणि खूप शांतपणे सगळ्या छान अशा गंमत जम्मत करत करत आमच्या तालमी होतात. मतं मांडू शकतो आपण, काही सुचवू शकतो. सर सगळ्या सजेशन्सना अगदी छान खुल्या हाताने वेलकम करत असतात. त्याच्यामुळे खूप डिस्कशन ओरिएंटेड तालीम होते आणि खूप चर्चा होते. आनंददादा पण या नाटकात आहे. आनंददादा किंवा आणि सरांच्या त्या दोघांच्या चर्चा ऐकायला आम्हाला तिघांना फार गंमत यायची की काय बोलतात, कसे पर्स्पेक्टिव्ह हे होतात. ओव्हरऑल प्रोसेस खूप छान होती, मजा आली. आताच तू उल्लेख केलास की लेखिका म्हणून सुद्धा तू त्यांच्याबरोबर काम केलंयस, इथे अभिनेत्री म्हणून काम करतेस. तर अभिनेत्री म्हणून आणि लेखिका म्हणून विजय केंकरे सरांकडे तू दोन्ही भूमिका अर्थात वेगवेगळ्या आहेत, त्या निमित्ताने आलेला अनुभव ऑफकोर्स भिन्न आहे. सर खूप सांगत नाहीत, म्हणजे लेखिका म्हणूनही त्यांनी आधी काय लिहिलं आहे ते समजून घेतलं एक दिग्दर्शक म्हणून. त्याच्यावर त्यांचे इंटरप्रिटेशन्स माझ्याशी डिस्कस केले. काही भाग मला लिहायला लावला त्यांनी 38 कृष्णविलामध्ये. ती मला एक फार गंमत वाटली. काही गोष्टी म्हणजे धमाल होत्या. त्यांचे जे इंटरप्रिटेशन्स होते ते की अच्छा माझे झालं, अरे ओके. आणि तीच गंमत असते. बरेचदा म्हणजे बरेचसे लेखक स्वतःची संहिता स्वतः दिग्दर्शित करतात, पण मग मला स्वतःला असं वाटतं की त्याच्यात हा जो थर्ड पर्स्पेक्टिव्ह असतो ना, तो मिस आउट होतो. बरोबर. कारण तसंही लेखक नाटक लिहिताना त्याचा एक अख्खा प्रयोग आपल्या डोळ्यासमोर बघत असतोच. त्याच्याशिवाय ते लिहिलं जातच नाही. तो प्रसंग तो डोळ्यासमोर बघत असतो. मग त्याच्यात जर दिग्दर्शकाचा व्ह्यू आला तर ते आणखीन खुलतं, एक स्टेप ते वरच जाणार. बरोबर. फारच क्वचित असं होईल की काहीतरी वेगळं होईल किंवा नको ते होईल, पण असं जनरली होत नाही. विजय सरांसारख्या अनुभवी दिग्दर्शकाने 38 कृष्णविला हातात घेतल्यामुळे खूपच मजा आली. दोन्ही अंकांची ट्रीटमेंट वेगळी आहे, आणि जसं मी म्हटलं की त्यांनी संहितेतही काही भाग लिहायला लावला. हे नसतं झालं जर मी स्वतः ते दिग्दर्शित करायला गेले असते तर, किंवा ते का आवश्यक आहे म्हणजेच त्यांनी कुठेतरी लेखकाच्या अंगाने सुद्धा विचार केला होता. सो मला
म्हणजे ते शिकायला खूप मिळालं सरांकडून की अरे हे छान आहे. आणि अभिनेत्री म्हणून तर खूप डेमोक्रॅटिक, जसं मी म्हटलं की तालमी असतात, पूर्णपणे ते आधी नटाला त्याचं स्वातंत्र्य देतात की तू आधी कर तुझ्या ह्याने. ओके. कुठलीही भूमिका खूप छान खुलून येण्यासाठी किंवा ती आतून येण्यासाठी ती आपली होणं आवश्यक असतं. आणि मला असं वाटतं ती भूमिका आपली होण्याचा वेळ सर नटाला खूप देतात. ते ते काहीच सांगत नाहीत. ओके. मग त्यांना जेव्हा असं वाटतं की आता इथे थांबवायला हवंय किंवा इथे थोडंसं बदलायला हवंय, तेव्हा ते इंटरव्ह्यू करून काही गोष्टी सांगतात, पण त्या खूपच काहीच. आणि मला असं वाटतं की तुमच्या नकळत ते तुम्हाला बरोबर त्याच्यावर घेऊन जातात की तुमचं तुम्हाला उमगायला लागतं ते. ओके. नकळत सारे घडले मध्येच एक वाक्य आहे माझ्या तोंडी, मीरांनी या कॅरेक्टरच्या तोंडी, की हे सगळं करत असतानाच त्याचं त्यालाच ते उमगेल हे बघायला लागेल. मला असं वाटतं ती प्रोसेस आहे सरांची, की काहीच फापट पसारा नाही, करून तर अजिबात दाखवत नाही की असं कर तसं कर, काहीच नाही. त्या बॉडी लँग्वेजचं आकलन तुम्हाला आपोआप होत जातं, देहबोली काय असेल त्या पात्राची. पण ही प्रोसेस खूप इंटरेस्टिंग आहे कारण ती तुम्हाला अभ्यास करायला लावते. सो रेडीमेड तर खूप लोक देतात, पण तुम्हाला अभ्यास करायला लावणं आवश्यक आहे, जे सर करतात. आणि कमिंग बॅक टू नकळत सारे घडले, शेखर ढवळीकरांची ही स्क्रिप्ट अनेक वर्षांपूर्वी आली आणि आता सुद्धा ती तितकीच रिलेव्हंट वाटते, आता सुद्धा ती तितकीच ताजी वाटते. तर आणि तू स्वतःही लेखिका आहेस, तर त्यामुळे ह्या नाटकाच्या लेखनाविषयी किंवा संहितेविषयी काय सांगशील? फॅन्टॅस्टिक आहे खूप. मुळात मला विषयच फार आवडलाय. त्या विषयाची ताकदच ही आहे की तो प्रत्येकाला आपलासा वाटतो. आजकाल कुठेही होल्ड होण्यासाठी, त्या संहितेत गुंतण्यासाठी प्रेक्षकांनी ते रिलेटेबल असणं आवश्यक असतं. तुम्ही स्वतःला कुठेतरी बघितलं पाहिजे किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीला तरी. ते जर तुम्हाला पात्रांमध्ये दिसलं तर आपोआप ते नाटक तुमचं होत जातं. आणि ही एक स्लो प्रोसेस या नाटकात. हळूहळू हळूहळू प्रेक्षकाला समजत नाही की तो कधी गुंतला, जे आमचं झालं होतं. तर तो जो क्राफ्ट आहे या नाटकाचा, तोच मला फार आवडला. मुळात मी हे नाटक स्वीकारण्यामागचं खूप मोठं कारण हेच होतं की या नाटकाचे 900 प्रयोग झालेत तेव्हा. सो हे एक माइलस्टोन नाटक आहे मराठीतलं. विक्रम गोखले, स्वाती चिटणीस इतक्या चांगल्या कलावंतांनी, ताकदीच्या कलावंतांनी ते नाटक केलेलं आहे. तर मला त्याचा अभ्यास करायला मिळणार तर हे माझं पहिलं प्रलोभन होतं येण्याच्या मागे, की नाही मला हे सोडायचं नाहीये. मी काय करणार, काय दिवे लावणार हा नंतरचा भाग होता. पण त्या संहितेचा अभ्यास तो तुम्ही त्यात शिरल्याशिवाय नाही करताय. असे घेऊन बसले नकळत सारे, आता मला असं नाही होत. तर मला गंमत आली त्यांच्या लेखनाची. तो क्राफ्ट खूप वेगळा आहे त्यांचा. म्हणजे नाटक मोठं आहे, आजकाल जी नाटकं सुरू आहे त्याच्या ड्युरेशन मोठे आहे, पण ते कुठेच विनाकारणचं नाही लिहिलेलं आहे. अनावश्यक असं काहीही नाहीये त्याच्यात. प्रत्येक शब्द इतका रेलेव्हंट आहे. आणि नंतर तर प्रेक्षक एवढे हळवे होतात आणि ज्या प्रतिक्रिया आम्हाला येतात त्याच्यावरूनच कळेल की काय आहे. ज्या पद्धतीने त्यांनी ती वाक्य लिहिलेली आहेत. बरं, सगळ्या बाजू मांडल्यात ना लेखकांनी, दोन्ही बाजू मांडल्यात. 2 पिढ्यांमधलं द्वंद्व दाखवताना जुन्या पिढीचं काय म्हणणं आहे, नवीन पिढीचं काय म्हणणं आहे. तर जेव्हा नवीन पिढी बोलते तेव्हा ती बरोबर वाटते, जेव्हा जुनी बोलते तेव्हा ती पण बरोबर वाटते. आणि मग यांचा बॅलन्स साधायला जेव्हा मीरांनी हे पात्र बोलतं तेव्हा तेही बरोबर वाटतं. तर ह्या तिन्ही पात्रांवर शेखर ढवळीकरांनी कमाल केलेली आहे. मला तर फार आवडलं हे नाटक. आणि भाषा, किती सुंदर भाषा आहे. काल भाषेच्या बद्दल काय बोलावं, छान ऐकायलाच मिळत नाही. सो मला फार आवडलं हे नाटक. आणि आता तू स्वाती चिटणीसांविषयी बोललीस, तू जी भूमिका करतेस ती त्यांनी केलेली होती आणि ह्या नाटकाच्या तालमीला सुद्धा त्या आल्या होत्या. हो, अचानक एक दिवस. तर त्यांच्याकडून काही टिप्स मिळाल्या का, काय शिकायला? नाही, मला स्वातीताईचं सगळ्यात जास्त आवडलं ते हेच की मुळात ज्या दिवशी आम्ही पहिल्यांदा सेट लावून तालीम केली त्या दिवशी स्वातीताई आली होती आणि ती बसलेली दिसली मला अचानक. मी सहज अशी म्हटलं ही का आली आहे, कारण नाही ना आपण प्रिपेअर्ड नसतो. अरे बापरे, म्हणजे मला एक क्षण मी सगळं विसरले, मी ब्लँक होते. म्हटलं झालं आता काही खरं नाही. आणि मग न बघता वगैरे तिकडे बघायचंच नाही त्या कोपऱ्यात, असं करून आम्ही आमची तालीम केली. नंतर मी जाऊन तिच्याजवळ बसले. तिने खूप छान, काही नाही फक्त छान पाठीवरून हात फिरवला, जवळ घेतलं, मिठी मारली आणि म्हणली की खूप गोड होतंय, बास, दॅट वॉज मोर दॅन इनफ. मीच तिला उलट विचारलं की ताई काही सांग काय, तर तिने सरांकडे बोट दाखवलं, विजय सर तो आहे ना, विच इज करेक्ट. म्हणजे सरांनी काही नाही सांगितलं असं काही नव्हतंच.
तिने काही सांगितलं नाही आणि मुळात आम्ही चौघांनी एक गोष्ट कटाक्षाने पाळली, ती म्हणजे जुनं जे व्हर्जन आहे या नाटकाचं त्याचा व्हिडिओ अवेलेबल आहे ऑनलाईन, पण आम्ही कोणीच ठरवून तो बघितला नाही मुद्दाम. कारण दिग्दर्शकच जर या नाटकाकडे नव्याने बघतो आहे तर आम्ही का ते बघून काहीतरी उगाच स्वतःमध्ये आणायचं. मुळात कॉपी करायची नाहीच आहे कोणाचीच, पण बघूया ना आपल्याला काय कळतंय, आपल्याला ते कसं उमजतंय. कारण जे आतून येईल तेच खूप जेन्युइन असेल आणि ते इथून जेन्युइनली आलं तरच ते समोरच्यापर्यंत पोहोचेल Correct. आणि त्याला ते आपलंसं वाटेल. सो आम्ही कोणीच ते बघितलं नव्हतं, तर तिने काही सांगितलं नाही, आम्ही काही विचारलं नाही. तिला जे झाला तो प्रयोग तिला तो खूप आवडला आणि हे ती आणखीन सांगते सगळ्यांना की खूप छान प्रयोग होतोय, तर ते आम्हाला फार छान वाटतं की अरे वा चला. आणि प्रेक्षक खूप छान प्रतिसाद देत आहेत. तरी सुद्धा नवीन प्रेक्षक जे आहेत, जे आता तरुण पिढी असेल की जी या नाटकाकडे वळते, तर त्यांना काय सांगशील? मुळात तरुण पिढीने नाटकाकडे आणखीन यायलाच हवंय. हे नाटकच नाही, म्हणजे हे नाटक तर खूप रिलेटेबल आहे, हे प्रत्येकाने बघायला पाहिजे. नवीन पिढीने, जुन्या पिढीने, सिनियर तर लोक येतातच, त्यांना काही सांगावं नाही लागत की नाटकाला, कारण त्यांचं मुळात प्रेमच नाटकावर. इनफॅक्ट 38 कृष्णविला आम्ही कोविड नंतर लगेचच ओपन केलं होतं, बरोबर. जेव्हा 50% कॅपॅसिटीने ऑडिटोरियम सुरू होते. पण तेव्हाही येणारे सिनियर सिटीजन्स होते त्याच्यात. तेव्हा गंमत वाटली होती आम्हाला की अरे मास्क वगैरे लावून एक खुर्ची सोडून बसायचे, पण यायचे ते. कारण नाटकावर प्रेम आहे ना, तर ते प्रेम वाढलं पाहिजे. एक गोष्ट खूप प्रकर्षाने जाणवते की INT, सवाई, पुरुषोत्तम, जी अशी गर्दी असते ना तरुण पिढीची, ती व्यावसायिक नाटकांना नसते. मग ती का नसते? म्हणजे एकांकिकेपर्यंतच मर्यादित राहायचं आहे का आपल्याला? मग बघणं आपण विसरतोय का? मला एक जाणवतं की नाटक होतंय, होत नाही असा अशातला भाग नाहीये, पण प्रेक्षकांची नवीन पिढी तयार होते का? तर ते तितकंच महत्वाचं आहे. कलाकारांची पिढी नवीन तयार होतेच आहे. नवीन नवीन फिरोदिया वगैरे बघितलं तर काहीच्या काही एक्सपेरिमेंट्स होत आहेत. तोडी मिल फॅन्टसी सारखं नाटक आहे आता आपल्या डोळ्यासमोर. काय काय करतायत इनोव्हेटिव्ह, पण बघतात किती आहे? मराठी नाटकच बघा असं नाही, सगळीच नाटकं बघायला पाहिजे. भारंगमला जातो का आपण मरमर करत? आपण शोधतोय का व्हेन्यूज खरोखर? मग आपण केरळाचं नाटक बघतो आहे का? कलकत्त्याला काय थिएटर होतं हे आपल्याला माहिती आहे का? मग ते का नाही माहिती? मणिपुरी सुंदर अप्रतिम नाटक बघितलं मी, तर हे बघायला पाहिजे. नकळतच्या निमित्ताने बोलत असलो तरी मला हे आतून असं वाटतं. माझं काय झालं माहितीये का, मी नागपूरला होते, मी नागपूरची आहे मूळची. नागपुरात थिएटर ऍक्टिव्हिटी खूप लिमिटेड आहे आणि तिथे ना आम्हाला उपास घडलाय नाटकांचा. कारण म्हणजे आम्हाला हातावर मोठी माणसं पैसे ठेवतात ना 100 रुपये वगैरे जाताना, ते मी नाटकाच्या मुंबईच्या नाटकांसाठी बाजूला ठेवायचे. कारण 100 रुपये तिकीट होतं माझ्या लहानपणी समोरच्या खुर्च्यांचं. 100, 50 आणि 40 असं असायचं. तर मला नाटकं बघायला नाही मिळाले, त्याच्यामुळे मी हावरटासारखी नाटकं बघते आणि हा हावरटपणा मला प्रत्येक तरुण मुलामध्ये बघायचा आहे. कारण माझी तडफड होते की तुम्ही बघत का नाही आहात? अरे तुम्हाला इथे मिळतंय आणि तुम्ही का नाही बघत आहात? 38 कृष्णविला अजून किती तरुण मुलांनी बघायला पाहिजे, किती वेगवेगळ्या कारणांसाठी बघायला पाहिजे. नकळत सारे घडले मध्ये तर एक मेसेजच आहे, तो तर बघाच, त्याच्याने तुमचं लाईफ, इट इज अ लाईफ चेंजर. पण तू आणि मी, आपण कॉलेजमध्ये आहोत, आपण स्वतःला रंगकर्मी म्हणतोय, मग रंगभूमीवरची महत्वाची नाटकं आपण आत्ता का बघत नाहीये? मग आपल्यासारख्यांना आपले सिनियर्स सांगतात की अरे ते काय नाटक होतं, अरे तेव्हा ते काय झालं होतं, अरे या नाटकाचा काय प्रयोग होता, असं तुम्ही 20 वर्षांनी 38 बद्दल बोलाल, मग आता तुम्ही बघताय का ते? हा माझा प्रश्न आहे. सो ते व्हायला पाहिजे. ही कळकळ जी आहे ना, किंवा ही तडफड आहे ना, ती तडफड व्हायला पाहिजे. तुम्ही नाही ना एक दिवस फ्रँकी खाल्ली किंवा चायनीज खाल्लं तर तुम्ही अपसेट होता ना, तुम्ही रेस्टलेस होता ना, मग तसं तुम्ही नाटकांसाठी व्हा की मी किती नाटकं महिन्याला पाहिली आहे. मग ही जेव्हा तुमचं होईल ना तेव्हा, आणि त्याच्यासाठी ते आधी जे हातात जे आहे ना सबस्क्रिप्शन्स गावभराचे घेऊन ठेवलेले, मग तुम्ही ते बाजूला ठेवा 1 महिना आणि जेव्हा सीझन आहे नाटकांचा तेव्हा बघा. मी सांगते की जर असा कोणी मला फोन केला ना की तू सांगत होतीस ना की आम्ही नाटकं बघितली पाहिजे, चल आम्हाला 15 लोकांना जायचंय नाटकाला, या नाटकाची तिकीट आम्हाला डिस्काउंट मध्ये मिळवून दे, मी इथे जाहीर प्लॅटफॉर्मवर जबाबदारी घेते की तुम्हाला ती डिस्काउंट मध्ये मिळवून देणार नाही. त्यांनी दिले तर तुमचे पैसे मी भरेन, पण नाटक बघा. नाटक बघायला पाहिजे. कारण आपण पुस्तकं वाचतो तेव्हा आपल्याला लिहायला सुचतं ना, मग बघितलं तर करायला सुचेल.
सो आय वॉन्ट एव्हरीबडी टू बी हावरट. हाच शब्द आहे. कारण ते मला हवंय किंवा त्याच्याशिवाय मला समाधान होत नाहीये माझं, हे जोपर्यंत कॉलेजच्या मुलांमध्ये येणार नाही सगळ्याच नाटकांच्या बाबतीत. साधं सवयीला मी तुला सांगते, आपलं नाटक झालं की निघून जातात. किती लोक बाकीच्यांची नाटकं बघतात रे, बघायला पाहिजे का नाही? मग मध्येच असं वाटतं की हा सगळे बाहेरच आहेत, मग का बरं नाही रे, ते कुठेतरी पाहिलेलं आहे, ते इथे हा ठीक आहे, पण मग बाकीच्या स्पर्धा बघा. तुम्ही नाही ना तिथे पार्टिसिपेट करत आहे, मग त्या बघा. सो बघायला पाहिजे. येस, थँक्यू सो मच. Thank खूप you. महत्वाचा मेसेज तू आता याला तुला दिलास. जे पाहिजे ते एडिट कर. थँक्यू सो मच. वेळ काढून, आणि प्रयोग आहे आता, सो प्रयोगासाठी सुद्धा ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. Thank you. थँक्यू. नमस्कार. सध्या रंगभूमीवर गाजत असलेलं नकळत सारे घडले ह्या नाटकातला युवा कलाकार प्रशांत केणी ह्याच्याशी आपण आज गप्पा मारणार आहोत. सगळ्यात आधी तुझं स्वागत वेद थिएटरच्या या चॅनलवरती. आणि नकळत सारे घडले हे विजय केंकरे यांनी दिग्दर्शित केलेलं नाटक, तर त्यांच्या डिरेक्शन विषयी, त्यांच्या दिग्दर्शन स्टाईल विषयी तुला काय सांगायचं? मला तरी खूपच आवडते. मी ना विजय सरांना ऍक्च्युली आम्ही इंटर कॉलेजिएट एकांकिका स्पर्धा करायचो. सो मी तेव्हा विजय सरांना बघायचो. आम्हाला बऱ्याचदा ते परीक्षक असायचे. आणि तेव्हा असं वाटायचं की अरे सरांसोबत काम करायचंय. एवढ्या लवकर संधी मिळेल मला नव्हतं वाटलं, आणि संधी मिळाली. आणि तेव्हा मी पहिल्या दिवशी जेव्हा आलो, मी ऑडिशन दिलं आधी, तर तेव्हा मी खूप प्रेशरमध्ये होतो. म्हटलं अरे सरांना बघतोय एवढं सर. आणि बऱ्याचदा सरांची सवय अशी की कॉम्पिटिशन झाल्यानंतर सुद्धा ते येऊन बोलायचे. ओके. एकांकिका जरी बाहेर गेली असेल किंवा नम्रात जरी आली असेल तरी ते बोलायचे की अजून काय इम्प्रुव्हमेंटची गरज आहे किंवा काय आवडलं ते तसंच मेंटेन ठेवा, या सगळ्या गोष्टी ते बोलायचे. सो तेव्हा थोडीफार आमची ओळख होती. मग त्यानंतर ऑडिशनमध्ये सिलेक्ट झालो आणि मग हे नाटक मिळालं. आणि त्यानंतर मला पहिल्या दिवशी खूपच भीती वाटली की अरे आता सरांसोबत काम करायचंय, कसे असतील, एवढी नाटकं केलेत त्यांनी, स्ट्रिक्ट असतील का? आणि अगदीच पहिल्या दिवशी म्हणजे त्यांनी खूपच त्यांचा स्वभाव, एक माणूस म्हणून, म्हणजे दिग्दर्शक म्हणून तर बोलूच, पण एक माणूस म्हणून पण खूपच स्वभाव चांगला आहे. ते अगदी मित्रासारखं ट्रीट करत होते पहिल्याच दिवशी. म्हणजे जे प्रेशर मला आलं होतं ते अगदी 5व्या मिनिटाला गेलं. आणि बऱ्याच गोष्टी ना ते जेव्हा डिरेक्ट करतात तेव्हा बऱ्याचदा असं होतं की चांगल्या चांगल्या गोष्टी सांगतात. मग पूर्ण सीन बसवून झाल्यानंतर आपल्याला एक वाटतं की सर मला ह्यातनं हे असं वाटतंय की इथे थोडंसं अजून या प्रकारे वर्कआउट करू का, हा माझ्याप्रमाणे थोडं तुम्हाला करून दाखवू का? तर ते ऑलवेज वेलकम. म्हणजे तुम्ही करा ना, तुम्हाला काय वाटतंय, तुला काय वाटतंय त्या सीन विषयी, असं ते सांगतात. बरं, एखादी गोष्टी त्यांना करून दाखवल्यानंतर असं त्यांना वाटलं की अरे हे नाही वर्क होतंय, तर ते फक्त नाही सांगत, ते त्याच्यावर ऑप्शन देतात. ओके. ज्या अर्थी तुला हे सुचलंय किंवा ज्या अर्थी तुला हा अँगल वाटतंय तर तो चुकीचा नसणार, कारण तू ते परफॉर्म करतोय, बरोबर आहे. सो त्यामुळे तुला काहीतरी त्याच्यामध्ये काय एक्झॅक्टली समजून घेण्याचा प्रयत्न करतात ते, की का म्हणून तुला असं वाटलं, आणि मग त्याच्यासाठी एक ऑप्शन देतात. ओके. सो दॅट तेही फुलफिल होतं, म्हणजे जे मला वाटतंय तेही फुलफिल होतं, आणि त्यांचा जो आहे ग्राफ आहे तो तसाच राहतो. करेक्ट. आणि बऱ्याचदा मला असं वाटतं की म्हणजे विजय सर हे एवढे नाटकं केलेत त्यांनी 100च्या वर, आणि मी अगदीच नवखा आहे. सो असं वाटतं ना की आपलं मत विचारात घेतलं जाईल की नाही घेतलं जाणार, तर प्रायोरिटी त्यांची आर्टिस्टच्या मताला असते की तुम्ही कम्फर्टेबल आहात ना करताना. म्हणजे मी ही मुवमेंट बसवली, पण तुम्हाला वाटतंय का की बाबा ही मुवमेंट नाहीये तशी, किंवा तुम्हाला करताना ते ऑकवर्ड वाटतंय का, तर येऊन सांगा. तर मला ही त्यांची बेस्ट क्वालिटी वाटते. कारण डिरेक्टर म्हणून जर तुम्ही आर्टिस्टला एवढं चांगलं ट्रीट करत असाल किंवा टेन्शन फ्री ठेवत असाल, सोप्या भाषेत सांगायचं गेलं तर त्याच्यापेक्षा जास्त चांगली गोष्ट कुठलीच नसू शकते. सो मी या नाटकामध्ये खूप टेन्शन फ्री आणि खूप छान वावरतो, ते फक्त सरांमुळे. आणि ह्या नाटकातल्या तुझ्या भूमिकेविषयी काय सांगशील? राहुल नावाचं माझं कॅरेक्टर आहे. खूप छान कॅरेक्टर आहे. याआधी ते जितेंद्र जोशी यांनी केलं होतं, त्यानंतर अनिकेत विश्वासराव यांनी केलं, आणि आता ते मी करतोय. मी या दोघांचंही काम पाहिलं नाही, कारण सरांचं ते इन्स्ट्रक्शन होते की तू पाहायचंच नाही, म्हणजे कोण आहे प्रत्येक कलाकाराला, की तुम्ही काम पाहायचं नाही, तुमच्या पद्धतीने करायचं. कारण डिरेक्टर म्हणून ते ही पण एक गोष्ट चांगली आहे की जे नाटक त्यांनी ऑलरेडी बसवलंय 20-25 वर्षांपूर्वी, ते नाटक ते तसंच ठेवून पुन्हा करू शकत होते की, बरोबर. पण ते म्हणाले नाही, मला पुन्हा ते रिव्हिजिट करायचंय. त्यावेळी मीही लहान होतो, आत्तापेक्षा जेवढा आहे मी त्यापेक्षा लहान होतो, काही गोष्टी मलाही करून बघायच्या आहेत. आणि त्यांनी पूर्णपणे वेगळं एक थॉटने, म्हणजे मीरांनी हे कॅरेक्टर आहे त्याच्या दृष्टीने ते नाटक थोडंसं आता पुढे जातं. ओके. सायकोलॉजिस्टच्या दृष्टीने ते थोडंसं पुढे जातं. सो ही चांगली गोष्ट आहे. आणि राहुलच्या बद्दल सांगायचं झालं तर ते असं कॅरेक्टर आहे जे थोडंसं आपण म्हणून हल्लंय नॉर्मल आयुष्यात जसं आपण वावरतो त्यापेक्षा थोडंसं सिनेमाचं त्याला वेळ आहे.
पण तो काय त्याच्यामध्ये असा हे नाहीये की खूप हुशार नाहीये तो त्या बाबतीमध्ये. त्याला वाटतंय की तो खूप हुशार आहे, पण मुळात तसं नाहीये काही. आणि हेच याच ह्याने ते पुढे जातं नाटक, आणि त्याचं वेळ कसं बाजूला होतं किंवा कशी त्याला एक चांगली दिशा मिळते या संबंधातलं नाटक आहे. सो त्याचे कॅरेक्टर आहे तर पूर्णपणे वेळ नाहीये, ते वावरतं. म्हणजे त्याला काही अशा खूप मोठ्या ट्रीटमेंटची किंवा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्याची गरज नाही. एक थोडंसं जनरल एका कौतुकाने झालेला तो घोळ आहे सगळं. बरोबर. आणि आनंद इंगळे असतील किंवा श्वेता पेंडसे आहेत, असे सिनियर आर्टिस्ट तुझ्याबरोबर काम करतात, त्यांच्याकडून काय शिकायला मिळतं? अगेन तेच म्हणजे श्वेता पेंडसे यांचं मी नाटक पाहिलं होतं 38 कृष्णविला. म्हणजे आम्ही नाटक सुरू करायच्या मला वाटतं 1 महिना 2 महिना आधीच ते पाहिलं असेल मी नाटक. त्यावेळी माझं खूपच मस्त इम्प्रेशन होतं की अरे वा, चला ह्यांच्यासोबत सुद्धा आता मला काम करायला मिळतंय. आणि आनंद सरांना तर किती वर्ष आम्ही बघतोय. बरोबर. सो मला ते आनंद सरांबद्दल प्रेशर होतं, श्वेता मॅम बद्दल पण होतं की अरे आता यांच्यासोबत काम करायचंय. पण अगेन त्यांचा स्वभाव म्हणजे आनंद सर म्हणा किंवा श्वेता मॅम म्हणा, त्यांचा स्वभाव असा आहे की ते त्याप्रमाणे नाही बघत. म्हणजे जे आपण म्हणतोय ना की खूप दडपण येईल असं काहीतरी करणं वगैरे नाही, अगदी मित्राप्रमाणे ते वागतात. त्यामुळे आणि शिकण्यासारखं बरंच काही. जसं मी प्रत्येक वेळी सांगतो की आम्ही जेव्हा एकांकिका करतो ना, तर त्यामध्ये अर्ध्या पाऊण तासात ना आम्ही बरेच सीन करतो, बरेच बरोबर. मोंटाज असतात, बरंच काय 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 त्यात भरलेलं असतं. आणि तेव्हा जाऊन कुठे तो होल्ड येतो. म्हणजे युथची तर एकांकिका 25 मिनिटांची असते, आणि आनंद सर आणि श्वेतांचा एक सीन आहे जो अर्ध्या तासाचा आहे. तरीही तेवढा होल्ड ठेवणं, म्हणजे बाकीच्या गोष्टी इन न करता, काही वेगळे मोंटाजेस इन न करता, काही असं काही म्हणजे खूप साऱ्या मॉब नाहीये, काही नाहीये, तरी पण ते एवढं होल्ड करून ठेवणं, ही गोष्ट खूप त्यांच्याकडनं शिकण्यासारखी मिळाली. आणि प्रेक्षकांना तू काय सांगशील किंवा या नाटकाविषयी काय आवाहन करण्यासाठी? प्रेक्षकांना मी हेच सांगेन की खूप मोठ्या संख्येने गर्दी करा या नाट्यगृहामध्ये हे नाटक बघण्यासाठी. कारण हे नाटक प्रत्येकासाठी आहे. कॉलेजला जाणाऱ्यासाठी, शाळेत जाणाऱ्यासाठी, जे रिटायर्ड आहेत किंवा 40शीत आहेत, 50शीत आहेत, 60ीत आहेत, प्रत्येकासाठी हे नाटक आहे. प्रत्येकासाठी यामध्ये एक अँगल आहे, आणि प्रत्येकासाठी यामधून घेऊन जाण्यासारखं बरंच काही आहे. आणि खूप छान परफॉर्म करतात आनंद दादा, श्वेता मॅम, तनिषा, सगळेच खूप छान परफॉर्म करतात. सो तो परफॉर्मन्स बघायला खूप छान लिहिलंय शेखर ढवळीकर सरांनी, खूप मस्त. म्हणजे मला पहिल्यांदा आवडलं ते रायटिंग. जेव्हा मी ती स्क्रिप्ट वाचली, मला असं वाटलं की हे मला जुनं वाटलंच नाही. मला असं वाटलं की आत्ताच आहे आणि हे सगळं रिलेट होणार आहे. सो असं आत्ताही रिलेट होणारं असं एक नाटक जे आधीही खूप गाजलेलं आहे आणि आता सुरू आहे. सो प्लीज 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 ते बघायला या. येस. आणि थँक्यू सो मच, आज वेळात वेळ काढून आमच्या चॅनलसाठी तुम्ही एवढी तुमचे विचार मांडले, आणि तुमच्या सगळ्या पुढच्या जर्नीसाठी ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. शेखर ढवळीकर लिखित आणि विजय केंकरे दिग्दर्शित नकळत सारे घडले हे नाटक पुनरुज्जीवित स्वरूपात नवीन कलाकारांसह, नवीन संचासह पुन्हा एकदा रंगमंचावर आलंय. नाटकाची 100री ज्यांनी गाठली असे दिग्दर्शक म्हणजे विजय केंकरे. आणि इतक्या वर्षांनंतर हे नाटक पुन्हा मंचावर आणत असताना त्यांनी दिग्दर्शक म्हणून पुन्हा एकदा स्वतःलाही रिइन्व्हेंट केलंय. पुन्हा एकदा ह्या नाटकामध्ये काही नवीन प्रयोग केले. तेव्हा ज्यांनी हे नाटक मूळ संचामध्ये पाहिलं असेल, जुनं नाटक पाहिलं असेल, त्यांनी सुद्धा पुन्हा एकदा हे नाटक बघायला हवं. आणि ज्यांनी जुनं नाटक पाहिलं नाहीये त्यांनी तर हे नाटक नक्कीच जाऊन बघायला हवं. तेव्हा सगळ्यांनी लवकरात लवकर आपल्या जवळच्या नाट्यगृहामध्ये हे नाटक जेव्हा असेल तेव्हा त्याची तिकीटं काढा आणि लगेचच जा. हॅशटॅग बघायलाच हवं. शेखर ढवळीकर लिखित, विजय केंकरे दिग्दर्शित नकळत सारे घडले.